सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके व संस्था माता सुशीलादेवी साळुंके यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय जत विद्या समिती अंतर्गत इयत्ता 11वी विषय राज्यशास्त्र. मी विषय शिक्षक मनोज जाधव. आज आपण इयत्ता 11वीचे प्रकरण क्रमांक 7 लोकप्रशासन हे अभ्यासणार आहोत. लोकप्रशासनाचा अभ्यास करताना आपल्याला राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांचं ध्येय काय आहेत ही बघितली पाहिजे. तर राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांची ध्येये ही समान आहेत. दोन्ही विषयांमध्ये समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रात धोरण निर्मिती केली जाते व लोकप्रशासनात त्या धोरणांची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की राज्यशास्त्र या विषयामध्ये धोरणांची निर्मिती आणि लोकप्रशासनामध्ये त्या धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. हा या दोन्हीमधला परस्पर संबंध आहे. तर लोकप्रशासनाचा अभ्यास करताना आपल्याला या लोकप्रशासनाचा उगम कोठे झाला हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर लोकप्रशासन या अभ्यासशाखेचा उगम अमेरिकेमध्ये झाला. म्हणजे पूर्वी प्रशासन नव्हतं किंवा लोकप्रशासन नव्हतं असा काही भाग नाही, पण औपचारिकरित्या लोकप्रशासन या अभ्यासशाखेचा उगमच अमेरिकेमध्ये झाला. अमेरिकन विचारवंत वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासनाच्या अभ्यासावर प्रथम भर दिला. म्हणजे औपचारिकरित्या त्यांनी तो प्रथम भर दिला. शासनाने कसे कार्य करायचे, देशाचे प्रशासन कसे असावे याबद्दलचे आपल्याला खूप जुने संबंध जागतिक पातळीवरचे आहेत, शिवाय भारतातले आहेत आणि इतर अनेक देशांचे आहेत. तर भारतातील संदर्भ जर आपण पाहावे म्हणले तर उदाहरण बघायचं म्हणलं तर कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र, मुघलांचं प्रशासन, शिवाय ब्रिटिशांच्या भारतातील प्रशासन. म्हणजे ज्यावेळेला आपल्या देशावर ब्रिटिशांचा अंमल होता तेव्हाचं ब्रिटिशांचं प्रशासन आणि त्यांचं व्यवस्थापन, स्वतंत्र भारतातील भारतीय प्रशासकीय सेवा आणि सध्याच्या असलेल्या राज्य प्रशासकीय सेवा यांची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे सध्या प्रशासन जे चालवलं जातं किंवा राज्यकारभार ज्या पद्धतीने चालवलं जातं त्याला थोडक्यात लोकप्रशासन असं म्हटलं जातं. तर या लोकप्रशासनाचा अर्थ नेमका काय आहे? मगाशी जे प्रस्तावनेत आपण बघितलं की राज्यशास्त्रात धोरण निर्मिती केली जाते आणि लोकप्रशासनात त्याची अंमलबजावणी केली जाते, त्याचा अर्थ जवळपास तोच येतो. तर पुढचा मुद्दा लोकप्रशासनाचा अर्थ. लोकशाहीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची गरज असते. हे कार्य शासनाचे कार्यकारी मंडळ करते. यालाच लोकप्रशासन असे म्हणतात. इथं नीट हा मुद्दा लक्षात घेणं आणि समजून घेणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना की लोकशाहीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. लोकशाही प्रक्रियेमध्ये निर्णय हा घ्यावा लागतो. राज्यकारभार करायचा आहे, प्रशासन चालवायचं आहे, लोकांच्या अडीअडचणी सोडवायच्या आहेत, समस्या सोडवायच्या आहेत, त्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. पण त्या घेतलेल्या निर्णयांची तितक्याच तत्परतेनं किंवा तितक्याच योग्य पद्धतीनं अंमलबजावणी सुद्धा करणं आवश्यक असतं. तर ही अंमलबजावणी कोण करत असतं? तर शासनाचं कार्यकारी मंडळ करत असतं आणि यालाच काय म्हटलं जातं? लोकप्रशासन असं म्हटलं जातं. इथं तुम्ही पाहत आहात मंत्रालयाचं चित्र दिसतंय. प्रधान सचिव, पुढे सचिवालय, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कोकण विभाग उदाहरणादाखल आपण घेतलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, जिल्हा परिषद कोल्हापूर, तहसील कार्यालय सांगोला, जिल्हा सोलापूर, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय उरळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हे जे सगळं तुम्ही पाहिलीत आतापर्यंतची ही चित्र किंवा ही जी प्रशासकीय इमारती ह्या पाहिल्या तर काय आहे की प्रधान सचिव ते जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी ते तहसीलदार आणि तहसीलदार ते तलाठी आणि ग्रामसेवक इथंपर्यंतची ही जी सगळी व्यवस्था आहे या सगळ्या व्यवस्थेला प्रशासकीय यंत्रणा किंवा लोकप्रशासन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं?
तर प्रशासकीय यंत्रणा किंवा लोकप्रशासन, प्रधान सचिव ते तलाठी ग्रामसेवक, ही जी सगळी यंत्रणा आहेत प्रधान सचिवांच्या नंतर, आता यामध्ये अनेक टप्पे मध्ये येतो, उपसचिव आहेत, सहाय्यक सचिव आहेत, पण आपण महत्त्वाचे मुद्दे फक्त घेऊ की प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदार, तहसीलदार ते तलाठी ग्रामसेवक, इथंपर्यंतची ही जी सगळी यंत्रणा किंवा खालून वरपर्यंत ही जी यंत्रणा म्हणली तर याला काय म्हटलं जातं, तर लोकप्रशासन असंच याला म्हटलं जातं. तर पुढचा मुद्दा, शासनाच्या 3 शाखा कुठल्या आहेत. आता हे लोकप्रशासन बघताना आपल्याला शासनाची कामं कशा पद्धतीने चालतात हे बघावं लागणार आहे. त्यामध्ये शासनाचे 3 विभाग आहेत महत्त्वाचे. कुठल्याही बाबतीत तुम्ही घेतला तर शासनाचे 3 विभागच तुम्हाला दिसतील. एक आहे कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्यायमंडळ. आता हे शासनाचे 3 विभाग यामार्फतच संपूर्ण कारभार शासनाचा चालू असतो. पुढे कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पडतात. कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो इथं राजकीय कार्यकारी मंडळ आणि दुसरा आहे प्रशासकीय कार्यकारी मंडळ. राजकीय कार्यकारी मंडळात कशाचा समावेश होतो, यामध्ये सर्व आमदार, खासदार किंवा निवडून गेलेले सगळे लोक, ग्रामपंचायत सदस्यापासून ते अगदी पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, हे सगळे यामध्ये येतात. म्हणजे आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थातले सगळे निवडून आलेले सगळे प्रतिनिधी, घटक राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री, या सगळ्यांचा समावेश या राजकीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या द्वारे जे निवडून जातात आणि जे कार्यकारी मंडळ निवडलं जातं त्याला राजकीय कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे प्रशासकीय कार्यकारी मंडळ, यामध्ये कशाचा समावेश होतो, तर यामध्ये सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होतो. सगळे प्रशासकीय अधिकारी, कुठले अधिकारी, तर ज्या अधिकाऱ्यांची निवड ही विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केली जाते, अशा अधिकाऱ्यांचा समावेश या प्रशासकीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. मग अगदी स्टाफ सिलेक्शन कमिशनपासून ते अगदी क्लास 3 किंवा वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांच्या पासून किंवा शिपायांच्या भरतीपासून ते अगदी MPSC आणि UPSC मधून निवडून आलेले सगळे राजपत्रित अधिकारी, वर्ग 2चे अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी, हे जे सगळे आहेत या सगळ्यांचा समावेश या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये किंवा प्रशासकीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. तर असे हे कार्यकारी मंडळाचे 2 प्रकार पडतात. लोकप्रशासनाची पुढची आपल्याला व्याख्या बघायला लागणार आहे. लोकप्रशासनाची व्याख्या 3 विचारवंतांनी आपापल्या मते त्यांनी व्याख्या तयार केलेल्या आहेत. पहिला विचारवंत हर्बर्ट सायमन, दुसरा आहे ड्वाइट वॉल्डो आणि तिसरा ग्युलिक आणि उर्विक यांनी लोकप्रशासनाच्या व्याख्या तयार केलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या आपण हर्बर्ट सायमनने काय केलेली आहे ती पाहू. सामान्य मान्यतेनुसार हर्बर्ट सायमनची व्याख्या बघा. सामान्य मान्यतेनुसार लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक शासनांच्या कार्यकारी मंडळाची सर्व कामे. काय सांगितलेलं आहे, सामान्य मान्यतेनुसार म्हणजे सर्वसाधारण. लोकप्रशासन म्हणजे काय, तर राजकीय, प्रादेशिक, स्थानिक शासनांच्या कार्यकारी मंडळाची सर्व कामे. ड्वाइट वॉल्डोने केलेली व्याख्या काय आहे, लोकप्रशासन म्हणजे राज्याच्या घडामोडींच्या साठी उपाययोजना केलेली व्यवस्थापनाची कला आणि शास्त्र. राज्याच्या घडामोडींसाठी उपाययोजना केलेली व्यवस्थापनाची कला आणि शास्त्र. आणि ग्युलिक आणि उर्विक यांनी केलेली व्याख्या, लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक शासनांच्या कार्यकारी मंडळाची सर्व कामे. म्हणजे थोडक्यात इथं 3ही विचारवंतांच्या व्याख्या जर आपण पाहिल्या तर आपल्या एक गोष्ट इथं लक्षात येतं की सर्व व्याख्यांचा जो अर्थ आहे तो अर्थ एकच आहे, फक्त काही ठिकाणी शब्द बदललेले, म्हणजे शब्दरचना आणि वाक्यरचना ही बदललेली आपल्याला दिसून येते, पण अर्थ जो आहे लोकप्रशासनाच्या व्याख्येचा तो अर्थ जो आहे तोच आहे. म्हणून सर्वसाधारणपणे इथं लोकप्रशासनाची एक सर्वसाधारण व्याख्या अशी तयार केलेली आहे की शासनाने तयार केलेली उद्दिष्टे प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संसाधनांचे संघटन व व्यवस्थापन करणे म्हणजे लोकप्रशासन होय.
म्हणजे तिन्ही विचारवंतांनी ज्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहे तोच अर्थ इथं आपल्याला अभिप्रेत होतो. काय अर्थ आहे तर शासनाने तयार केलेली उद्दिष्ट प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी, शासनाचे उद्दिष्ट असतात काही ना काही, ते प्रशासन चालवायचं म्हणजे प्रत्येकाला काय शासनाच्या समोर काहीतरी उद्दिष्ट असतात. विदाऊट उद्दिष्ट प्रशासन हे नसतं. तर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मानवी आणि भौतिक संसाधनांचे संघटन आणि व्यवस्थापन करणे म्हणजे काय करणे, लोकप्रशासन, अशी त्याची लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आहे. इथपर्यंत हा मुद्दा समजला असेल तर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू. पुढचा मुद्दा येतो राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध. तर राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध काय येतो, काय आहे यांच्यामधला परस्पर संबंध? तर सार्वजनिक धोरण आणि कायदे कसे तयार केले जातात? काय सांगतो बघा, सार्वजनिक धोरण आणि कायदे कसे तयार केले जातात किंवा तयार करण्याची पद्धत. राजकीय पक्ष, राजकीय संघटना, शासकीय संस्था, कायदे मंडळ, निवडणूक आयोग इत्यादींचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केला जातो. इत्यादींचा अभ्यास कुठं केला जातो? राज्यशास्त्रात. कशा कशाचा? सार्वजनिक धोरण, कायदे तयार करण्याची पद्धत, म्हणजे सार्वजनिक धोरण तयार करण्याची पद्धत, कायदे तयार करण्याची पद्धत. राजकीय पक्ष, राजकीय संघटना, विविध शासकीय संस्था, कायदे मंडळ, निवडणूक आयोग या सर्वांचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केला जातो. तर लोकप्रशासनामध्ये सार्वजनिक धोरणांची व कायद्यांची अंमलबजावणी. लोकप्रशासनात कशाचा अभ्यास? सार्वजनिक धोरणांची व कायद्याची अंमलबजावणी, कायदा सुव्यवस्था राखणे म्हणजे प्रत्यक्ष कायदा सुव्यवस्था राखणं, सार्वजनिक आरोग्य राखणं, सामाजिक सुरक्षितता राखणं इत्यादींचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो. हा यांचा परस्पर संबंध आहे. आता उदाहरणासाठी जर आपण बघायचं म्हटलं तर सार्वजनिक आरोग्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केली जावी, हे सर्वसाधारणपणे काय होतं? सार्वजनिक धोरण हे राबवलं जातं. आज आपण बघत आहोत की आज कोविड हा रोग म्हणजे कोरोना व्हायरसचा रोग, या परिस्थितीमध्ये विविध ठिकाणी, विविध हॉस्पिटल्समध्ये की कोरोना वॉर्ड हा सेपरेट वॉर्ड केलेला आहे. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे पूर्वी जी पद्धत नव्हती कुठली, की एखाद्या साथीचा रोग आला तर त्या ठिकाणी काय केलं जात होतं की असं स्पेशल हॉस्पिटल्स वगैरे अशी काय नसायची. मग काय केलं तर ह्या आत्ता आपण परिस्थितीमध्ये आपण असं बघत आहोत की साथीच्या रोगासाठी त्या आजाराचे रोगी किंवा त्याचे पेशंट हे खूप मोठ्या प्रमाणात येण्याची भविष्यात शक्यता असते. यासाठी अगोदरच ती तरतूद केलेली आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही हॉस्पिटल्सला सांगितलेलं आहे की अमुक एखादा एक मजला किंवा एक 50 बेड्स असतील किंवा 30 बेड, 100 बेड हे राखून ठेवा. कशासाठी? तर या आपल्याला समोर जर आपल्यासमोर जी आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीला आपल्याला तोंड द्यायचं आहे. मग यासाठी काय केलं पाहिजे तर सार्वजनिक ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था केली पाहिजे, परत हॉस्पिटल्सची तशी व्यवस्था केली पाहिजे, तात्पुरते हॉस्पिटल्स उभारले पाहिजेत. म्हणजे ही सगळी व्यवस्था करणं म्हणजे काय करणं? धोरण तयार करणं. आणि तयार केलेल्या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं म्हणजे काय तर लोकप्रशासन. म्हणजे धोरण ठरवलं जातं की फक्त नवीन एखाद्या हॉल असेल, मोठा हॉल असेल किंवा एखादं गोडाऊन असेल तर रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हे हॉस्पिटल्स उभा करणे, तिथं बेडची व्यवस्था करणं, ऑक्सिजन किंवा जे काय आहे ते तिथं त्याची व्यवस्था करणं हे ठरवलं जातं. कुठं? राज्यशास्त्रात. आणि प्रत्यक्ष लोकप्रशासनामध्ये त्याची काय केली जाते? अंमलबजावणी केली जाते. तर हा फरक आहे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये. तर अशा या लोकप्रशासनाची व्याप्ती काय आहे हे आपल्याला इथून पुढं समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर पुढचा मुद्दा येतो लोकप्रशासनाची व्याप्ती. लोकप्रशासनाची व्याप्ती दोन दृष्टिकोनांच्या मधून आपल्याला समजून घ्यावी लागेल. पहिला दृष्टिकोन आहे संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यापक दृष्टिकोन. लोकप्रशासनाचे दोन दृष्टिकोन, पहिला संक्षिप्त आणि दुसरा व्यापक. आता ही जी व्याप्ती आहे ही आपल्याला या संक्षिप्त दृष्टिकोनातून पहिल्यांदा पाहावी लागेल. तर लोकप्रशासनाची व्याप्ती पाहताना आपण पहिला दृष्टिकोन बघायचा आहे लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन. हा लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन हा ग्युलिक आणि उर्विक यांनी मांडलेला आहे. यांनी काय सांगितलेलं याच्यामध्ये? या दृष्टिकोनात फक्त शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या, म्हणजे कशाच्या? शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या दैनंदिन कामकाजावर भर दिलेला दिसून येतो.
कशावर भर दिलेला आहे? शासनाच्या दैनंदिन कामकाजावर किंवा दैनंदिन कार्यावर भर दिलेला दिसून येतो. रोजचं जे काम आहे त्या कामावर भर. ग्युलिक आणि उर्विक या दोघांनी पोस्टकॉर्प या प्रसिद्ध संक्षेपामार्फत, संक्षेप म्हणजे शॉर्ट फॉर्म, या संक्षेपामार्फत हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. या दृष्टिकोनात त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश केलेला आहे. तर त्यांनी कुठला संक्षेप मांडला? पोस्टकॉर्प. हा जो आहे पोस्टकॉर्प हा एक संक्षेप आहे. संक्षेप म्हणजे शॉर्ट फॉर्म. रोजच्या जीवनात आपण असे बरेच शब्द वापरतो की जे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये, उदाहरणार्थ माझ्याकडे ATM कार्ड आहे. ATMचा काय अर्थ आहे? त्याचा फुल फॉर्म काय येतो? ॲटोमॅटिक ट्रेलर मशीन कार्ड, म्हणजे ATM म्हणजे ॲटोमॅटिक ट्रेलर मशीन कार्ड. त्याला काय आपण असं म्हणतो का माझ्याकडे ॲटोमॅटिक ट्रेलर मशीन कार्ड आहे, असं म्हणत नाही. तर आपण शॉर्ट फॉर्म काय म्हणतो? माझ्याकडे ATM कार्ड आहे. तर हा पोस्टकॉर्प जो आहे तो असाच एक संक्षेप आहे. तर या संक्षेपामार्फत त्यांनी काय केलेलं आहे की ह्या व्याप्ती ही जी लोकप्रशासनाची संक्षिप्त दृष्टिकोन आहे तो यामध्ये मांडलेला आहे. तर पोस्टकॉर्प म्हणजे POSDCORP हा सेपरेट एक शब्द आहेत आणि ह्या शब्दांच्या आधारे त्यांनी पुढं हा पूर्ण ही पद्धत मांडलेली आहे. तर P सुरुवात करू आपण P पासून. P म्हणजे काय? तर प्लॅनिंग, कामाची रूपरेषा तयार करणे किंवा योजना बनवणे. प्लॅनिंग म्हणजे काय? नियोजन किंवा योजना. तर काय? कामाची रूपरेषा तयार करणे किंवा योजना बनवणे. प्रशासनातील पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो, ज्यामध्ये व्यापक आराखडा किंवा एखाद्या कामाची रूपरेषा तयार केली जाते. अशी रूपरेषा राष्ट्रीय पातळी, राज्य पातळी आणि स्थानिक पातळी या तिन्ही पातळ्यांवर तयार केली जाते. एक लक्षात घ्यायचं, कुठलंही काम असेल, आता एखादं कोणतंही मोठं काम जर करायचं असेल तर सर्वप्रथम प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. नियोजनाशिवाय केलेलं काम जे आहे ते सहजासहजी पूर्ण होत नाही किंवा योग्य त्या वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळं नियोजन, मोठ्या कामासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आता तुम्ही बघा, तुम्हाला जर 4 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी जर मुंबईला जायचं आहे, आत्ताचा काळ नाही, आता जाता येत नाही, पण समजा हे सगळं संपल्यानंतर, हे कोरोना व्हायरसचा हा काळ संपल्यानंतर पुढे 2 किंवा 3 वर्षानंतर तुम्ही जायचं असं ठरवलं, तर लगेच उठला, बॅग घेतला आणि मुंबईला गेला, 8 दिवस राहिला, असं होत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं? पैशाची व्यवस्था केली पाहिजे. तेवढे 8 दिवस राहण्यासाठी कपड्यांची व्यवस्था असली पाहिजे. तुम्ही कुठं राहणार आहात तिथं राहण्याची व्यवस्था, तुमच्या जेवणाखाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला पाहाव्या लागतात. किंवा आपण प्रवासाला जाताना, साधी प्रवासाला आपण जर जायचं म्हटलं तर आपल्याला एक बॅग घ्यावी लागते. म्हणजे आपले कपडे, पैसे वाटेत खाण्यासाठी, आणि शिवाय प्रवास आपला कुठल्या माध्यमातून आपण करणार आहोत, बसच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून जाणार आहोत की आपण आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनानं जाणार आहोत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे काय याच्यात की सुरुवात करताना आपल्याला प्लॅनिंगच करावी लागते. पैसे नाहीत, मुंबईला जातो, नंतर आल्यानंतर तिथून कुणाकडून तर उसने घेतो आणि परत येतो, असं आपण कधीही करत नाही किंवा करणं ते फार धोक्याचं असतं. म्हणून साधा आपण 4 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा प्रवास करायचा म्हणला तर आपण त्याची योजना आखतो. भले आपण ते कागदावर आखत नाही, मान्य आहे, पण आपण त्याचं नियोजन मनातल्या मनात का असं आपलं नियोजन हे तयार असतं की आपण अमुक या तारखेला जायचं आहे, या गाडीनं जायचं आहे, तिथं एवढे दिवस थांबायचं आहे आणि परत या तारखेला परत यायचं आहे आणि अशा अशा वाहनानं परत यायचं आहे. म्हणजे हे नियोजन, कामाची रूपरेषा तयार करणं किंवा नियोजन. प्रशासनाच्या बाबतीत आता एवढं मोठं प्रशासन जर चालवायचं असेल किंवा एखादी योजना तयार करायची असेल तर प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. म्हणून प्रशासनाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जो टप्पा आहे तो नियोजनाचा असतो, प्लॅनिंगचा. तर समजा आता उदाहरण आपण घेऊ, संपूर्ण देश पातळीवर जर रस्त्यांचा विकास करायचा आहे असं ठरलं तर राष्ट्रीय महामार्ग हे केंद्र सरकार बनवतं, राज्य महामार्ग बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते आणि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील स्थानिक रस्ते तयार करण्याची जबाबदारी कुणाची असते? तर स्थानिक स्वराज्य संस्थांची. कुणाची? स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. आता तुम्ही बघत आहात बऱ्याच ठिकाणी हायवेची कामं चालू आहेत. नॅशनल हायवे नंबर काय असेल ते XYZ जे नंबर आहेत, म्हणजे ते हायवे कोण बनवत असतं? मोठे मोठे रोड हे कोण बनवतं? केंद्र शासन बनवतं. गावातले अंतर्गत रस्ते, गल्ल्यांना जोडणारे हे जे आहेत, म्हणजे एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीमध्ये जाणारा रस्ता जो असतो किंवा एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीला जोडणारा रस्ता, हे ग्रामपंचायतींमार्फत तयार केले जातात.
2 गावाला जोडणारा रस्ता पंचायत समितीमार्फत तयार केला जातो. 2 तालुक्यांना जोडणारा रस्ता हा जिल्हा परिषदेमार्फत तयार केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे हे नियोजन करावं लागतं. ग्रामपंचायत हायवे तयार करू शकत नाही किंवा केंद्र सरकार अगदी गल्लीबोळातले रस्ते तयार करू शकत नाही. म्हणजे करू शकतं, पण ते करणं किंबहुना खूप जिकिरीचं आहे आणि खूप त्यामध्ये वेळ वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाला त्याची काम वाटून दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशासनाचं कोणतंही काम करताना प्लॅनिंग हा जो टप्पा आहे तो प्रशासनाचा पहिला टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा आहे ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन किंवा लोक यंत्रणा. तर दुसरा टप्पा पोस्ट कॉर्पमधला ओ, विकास कामाच्या ठरलेल्या योजना व ध्येय पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटना व यंत्रणा तयार केली जाते, ज्यामार्फत सर्व कामांचे व्यवस्थापन केले जाते, समन्वय साधला जातो. जसे की अखिल भारतीय सेवा, केंद्रीय राज्य सेवा आणि स्थानिक सेवा या सर्व सेवांचे अधिकारी व कर्मचारी यांचे संघटन प्रशासकीय कामकाज हे सुरळीतपणे पार पाडते. म्हणजे थोडक्यात इथं ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघ शकता, विकास कामाच्या ज्या काही योजना करायच्या आहेत त्या विकास कामाच्या योजना आणि ती ध्येय वेळेत पूर्ण करावी लागतात. मग ती वेळेत पूर्ण करण्यासाठी एक यंत्रणा उभी केली जाते आणि त्या सर्व यंत्रणांच्या मध्ये समन्वय साधला जातो किंवा ऑर्गनायझेशन ही लोकांचे जे लोकसंघटन तयार केले जातं आणि त्यामार्फत ही ध्येय पार पाडली जातात. आपण जर पुन्हा रस्त्याचंच किंवा पहिलंच उदाहरण आपण हायवेज तयार करण्याचं आपण घेऊ शकतो की ना, आता बऱ्याच ठिकाणी हायवेची कामं सुरू आहेत. हायवे तयार करायचा म्हणजे एखाद्या ठिकाणी जर मोठा रस्ता तयार करायचा झाला तर जो रस्ता जिथं आहे तिथंपासूनच आजूबाजूची जमीन ही ताब्यात घेतली जाते आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या रस्त्याचा विकास होतो. मग आता जिथं ज्या जमिनी ताब्यात घेतलेल्या ज्या लोकांच्या ताब्यात घेतलेल्या असतात त्यांना त्या जमिनीच्या किमती सरकारमार्फत दिली जाते. मग आता ही जी किंमत आहे त्या त्या भागातली किंमत ठरवणे, त्यांच्या कुठली जमीन कुणाच्या मालकीची आहे, कुणाच्या मालकीची जमीन किती एकर आहे किंवा किती आहे, हे सगळं बघण्याचं काम हे स्थानिक प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी, तालुका तहसीलदार असेल किंवा इतर हे सगळे लोक बघत असतात आणि प्रत्येकाला त्याचा योग्य तो मोबदला त्या जमिनीचा मिळेल हे पाहिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं ती जमीन अधिग्रहण करणं म्हणजे ताब्यात घेणं ही प्रक्रिया पार पडते. त्यानंतर केंद्राचा टेक्निकल स्टाफ असेल किंवा केंद्र सरकार मार्फत ज्यांना त्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असेल तर ती लोक येऊन त्या सगळ्या जमिनीचं सपाटीकरण करणं आणि प्रत्यक्षात रस्त्याचं कामकाज तयार करणं किंवा कामकाज सुरू करणं हे बघितलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने लोकांचं संघटन केलं जातं आणि संघटन करून काय केलं जातं, पुढचं हे कामकाज आपलं सुरू होतं. तर अशा पद्धतीनं तिसरा टप्पा जो आहे तो आहे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे काय तर कर्मचारी भरती. प्रशासकीय काम, कुठलंही प्रशासकीय काम असू दे, ते पार पाडण्यासाठी सक्षम आणि योग्य व्यक्तींची आवश्यकता असते, लक्षात घ्या. म्हणून मानव संसाधन हा प्रशासकीय व्यवस्थेचा खूप महत्त्वाचा कणा मानलेला आहे. कुठलंही काम तुम्ही बघा, आधी तुम्ही सहज उदाहरणासाठी बघा, तहसील कार्यालयात तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, तहसीलदार कचेरीमध्ये तुम्ही गेला तर माणसांची प्रचंड गर्दी तिथं दिसते. कधी गर्दी दिसते तुम्हाला? सोमवार ते शुक्रवार जास्त गर्दी असते, दुसरा चौथा शनिवार सुट्टी असते आणि रविवारच्या दिवशी, प्रत्येक रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी सुट्टी असते. आता हे जे कर्मचारी आहेत, आता मला सांगा, रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही तहसील कचेरीत गेला तर तुमचं एक तरी काम होईल का? होणार नाही. का होणार नाही? तिथलं काम मग काम तहसील कचेरीतच होतंय, मग सुट्टीच्या दिवशी का काम होत नाही? कारण तिथं काम करतात तिथले कुठले कम्प्युटर किंवा तिथल्या भिंती, तिथल्या इमारती हे काम करत नाहीत, तर तिथं काम करणारे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी काम करत असतात. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेमध्ये मानव संसाधन हा जो मुद्दा आहे ना किंवा हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक मानलेला आहे. कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा कोणत्याही घटकामध्ये मानवानं काम करणं हा महत्त्वाचं आहे. त्यामुळं काय होतं की कर्मचाऱ्यांची भरती, त्यांना योग्य प्रशिक्षण, हे जे आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून काय होईल की प्रशासकीय कामकाज सुरळीत पार पडेल आणि ठरलेल्या योजना ज्या आहेत त्या योग्य रीतीने पूर्ण करता येतील. आता आपण याचं उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती असेल, ती नियुक्ती जी असते ती त्यांची स्पर्धा परीक्षांच्या मार्फत
त्यांची निवड केली जाते, त्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं की जेणेकरून एखादा जिल्हा कसा सांभाळावा. त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10 तहसीलदार असतात, 5 उपजिल्हाधिकारी असतात. अशा लोकांना कसं हँडल करावं, कसं त्यांच्याकडून काम करून घेतलं जावं. शिवाय राज्य लोकसेवा आयोगामार्फत MPSC मार्फत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामधील कर्मचाऱ्यांची भरती केली जाते किंवा अधिकाऱ्यांची भरती केली जाते. तर त्यांना हे देखील आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्याकडून कशा पद्धतीने काम करावं आणि आपल्या वरिष्ठांना कशा पद्धतीने योग्य त्या कामामध्ये सहकार्य करावं, हे सर्व नियोजन जे आहे ते ह्या स्टाफिंगमधून केलं जातं. म्हणजे महत्त्वाचं काय तर कर्मचारी भरती जी आहे कुठल्याही कामासाठी मानव संसाधन हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं स्टाफिंग जो आहे किंवा स्टाफ कर्मचारी भरती हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या प्रशासकीय यंत्रणेत किंवा लोक प्रशासनामध्ये मानला जातो. पुढचा पोस्ट कॉर्प मधला मुद्दा आहे डी म्हणजे डायरेक्शन. आता इथं तुम्ही चित्र पाहत आहात की एक रस्ता आहे आणि पुढे त्याला 2 रस्ते फुटलेले आहेत, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आता प्रशासन करताना काय आहे थोडासा मुद्दा बाजूला. आपण असं बघू, आपण प्रवासाला गेलो आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला रस्ता कुठं जायचा, उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं हे आपल्याला माहीतच नसेल आणि कोणाला रस्ता विचारावं म्हणलं तर ती एखादी व्यक्ती सुद्धा तिथं नसेल तर आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. आत्ता मोबाईलवर आपल्याला GPS मार्फत सगळं समजू शकतं, ह्या गोष्टी मान्य आहेत. पण समजा 2 मिनिटासाठी आपला मोबाईल सुद्धा काम करत नाहीये आणि आपल्याला नेमकं कुठं जावं कळत नाहीये, तर यासाठी हा डायरेक्शन हा जो मुद्दा आहे किंवा मार्गदर्शन, डायरेक्टिंग किंवा मार्गदर्शन हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काय लक्षात घ्या, प्रशासन ही जी म्हणजे प्रशासन हा जो घटक आहे तो काय, हे सतत चालणारं काम आहे. त्यामुळं प्रशासनात सातत्यानं काही ना काही तर समस्या येत असतात. त्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी सातत्यानं काही ना काही लहान मोठे निर्णय हे घ्यावे लागतात आणि असे निर्णय हे कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यावे लागतात. त्यामुळे विशिष्ट प्रसंगी किंवा पावलोपावली योग्य त्या कायदेशीर मार्गदर्शनाची गरज भासते, तरच प्रशासकीय उद्दिष्टही किंवा कार्य पार पाडता येतात. म्हणजे प्रशासन सुरू असताना किंवा प्रशासन चालवताना आपल्याला योग्य त्या म्हणजे कुठलंही काम करताना समस्या हे येतच असतात. आता एक समजा 10 लोक आहेत, 10 लोकांना एखाद्या कामाची जबाबदारी दिलेली आहे, तर 10च्या 10 लोक ती काम पूर्णपणे पार पाडतील असं नाही. एखाद्या प्रसंगी असं होऊ शकतो, प्रवास करताना एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात होऊ शकतो, त्याला दवाखान्यात पाठवण्याची गरज लागू शकते. तर त्यावेळेला असं म्हणून चालत नाही की बाबा त्या व्यक्तीच्यावर सगळी जबाबदारी ढकलून चालत नाही. तात्पुरतं काम तिथं थांबवून त्या व्यक्तीची जबाबदारी इतर उरलेल्या 9 जणांनी आपापसात वाटून घेऊन किंवा कुणीतरी एकाने वाटून घेऊन ती जबाबदारी घेऊन ती जबाबदारी पार पाडली जाते किंवा त्यांच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती केली जाते आणि ते कामकाज हे पुढं पार पाडलं जातं. तर अपघात होणं प्रासंगिक घटना आहे, त्यामध्ये त्या व्यक्तीचा काही दोष नसतो किंवा त्यानं ते पूर्ण केलं नाही ते काम म्हणून त्या व्यक्तीवर तिथं कारवाई करणं सुद्धा चुकीचं असतं. कारण त्या व्यक्तीने ती व्यक्ती जी असते ती काम करण्यासाठीच तो प्रवास करत असते आणि त्यामार्फतच अपघातानं किंवा दुर्दैवानं घडलेली घटना असते. तर अशा वेळेला त्या व्यक्तीवर कुठलीही कायदेशीर कारवाई करून चालत नाही, तर आणि काम थांबवून सुद्धा चालत नाही. मग करावं काय लागतं, मग अशाच हितच जे आहे ते मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता लागते की त्या व्यक्तीच्या ठिकाणी दुसऱ्या एका योग्य व्यक्तीची निवड केली जाते आणि त्यांच्यामार्फत हे प्रशासनाचं हे जे आपलं ध्येय पार पाडण्याचं काम आहे ते योग्य त्या रीतीनं पार पाडलं जातं. तर मार्गदर्शन हा जो मुद्दा आहे तो प्रशासनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. दरवेळेला किंवा वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन हे घ्यावंच लागतं आणि वरिष्ठांना सुद्धा मार्गदर्शन देताना कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांना ते मार्गदर्शन द्यावं लागतं. मग ते मार्गदर्शन पावलोपावली द्यावं लागत असेल किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी द्यावं लागत असेल तर त्यांना कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. म्हणजे प्रशासनामध्ये मार्गदर्शन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय किंवा ताळमेळ. इथं चित्र तुम्ही पाहत आहात, 4 व्यक्ती आहेत आणि चौघांनी वेगवेगळ्या आकाराच्या या ज्या वस्तू धरलेल्या आहेत किंवा पुठ्ठा टाईप वस्तू धरलेली आहे त्यांनी, तर ती एकत्र जोडायची असेल तर चौघांनी योग्य त्या पद्धतीनंच त्याची टोकं जर जुळवली तरच ते एक समतल प्रतल हे तयार होऊ
शकतं. जर एकानं जरी तो व्यवस्थित रीतीने ते जुळवलं नाही तर तो आकार व्यवस्थित तयार होणार नाही किंवा ते जुळवलं जाणार नाही. यालाच काय म्हटलं जातं? समन्वय किंवा ताळमेळ. आता असा जो ताळमेळ आहे तो काय? तर प्रशासन ही एक अतिशय क्लिष्ट आणि परस्पर संबंधी प्रक्रिया आहे. प्रशासनाचा परस्परांवर संबंध येतो, लक्षात घ्या. त्यासाठी काय? संघटनेचे विविध शाखा, विविध विभाग, विविध गट आणि व्यक्ती यांच्या कार्यामध्ये समन्वय आणणे अतिशय आवश्यक आहे. कामामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. इथं बघा, एका व्यक्तीनं जरी चुकीच्या पद्धतीने तो आकार पकडला असता तर तो आकार व्यवस्थित जुळवला गेला नसता. म्हणून प्रशासन ही जी प्रक्रिया आहे ही काय आहे? तर परस्पर संबंधी प्रक्रिया आहे. त्यामुळं अनेक घटक आहेत, अनेक संघटना आहेत, अनेक म्हणजे विविध शाखा, विविध विभाग आणि विविध व्यक्ती या सगळ्यांच्या मध्ये समन्वय साधणं अतिशय आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये समन्वय साधून कामामध्ये एकसूत्रता आणणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच प्रशासनातील सर्व विभाग एकत्रितरित्या काम करून आपलं ध्येय व्यवस्थितरित्या पार पाडतील. तर इथंपर्यंत हा मुद्दा तुम्हाला समजला असेल असं समजतो आणि याच्या पुढील मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.